राज्यात तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला। रहिवासी क्षेत्रात तुकडाबंदी कायदा निरस्त होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। अध्यादेश संपण्यापूर्वी अध्यादेश निघणार। भाजपा आमदारांकडून नगरविकास खात्यांबाबत तक्रारी। मुनगंटीवार, गणेश नाईक आणि केळकरांकडून अधिवेशनात नगरविकास खात्याबाबत प्रश्नांची सरबत्ती। तक्रारींना नगरविकास मंत्री काय उत्तर देणार याकडे लक्ष। सीएम फडणवीसांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विभागीय मॅरेथॉन बैठका। आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची घेणार आढावा बैठक। पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा। त्याच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। खासदार संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंची मुलाखत। ठाकरेंच्या मुलाखतीचा टीजर जारी। युतीचा निर्णय योग्य वेळी घेऊ, तोपर्यंत निवडणुकीच्या कामाला लागा। राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष, तर दिलेल्या संधीचं सोनं करणार शशिकांत शिंदे यांची ग्वाही। उत्तर भारतातल्या अनेक जिल्ह्यांना आजही पावसाचा अलर्ट। देहरादूनमध्ये थोडक्यात वाचला कार चालकाचा जीव, तर यूपी, बिहार आणि राजस्थानला आजही मुसळधार पावसाचा इशारा। चर्चित हनी ट्रॅप प्रकरणाचा गोपनीय तपास पुन्हा सुरू झालेला आहे। ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी करून जबाब नोंदवले जाणार आहेत। नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर हा तपास केला जाणार असल्याचं कळतंय। तक्रारदार अधिकाऱ्यानं आपलं नाव गोपनीय ठेवण्याची विनंती केली असल्यानं हा संपूर्ण तपास गोपनीय पद्धतीनं होत असल्याची माहिती आहे। नाशिकमधील या अधिकाऱ्याला ठाण्यातील एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या महिलेच्या मदतीनं नाशिकमधील एका राजकीय कनेक्शन असलेल्या हॉटेल व्यावसायिकानं या प्रकरणात अडकवल्याचा तपासात समोर आलेला आहे। तर संबंधित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचं कळतंय। नाशिकमधील अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून ही चौकशी होणार आहे। तक्रारदार अधिकाऱ्याकडून त्याचं नाव गोपनीय ठेवण्याची विनंती करण्यात आलेली आहे। बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणाचा आता गोपनीय तपास पुन्हा सुरू झाला असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिकमधील अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे हा तपास होणार आहे किंवा तपास केला जाणार आहे। संबंधित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नाशिकमध्ये घडलेलं बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरण जे आहे या प्रकरणाला आता हळूहळू वाच्यता फुटताना आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकमधील एका बड्या महसूल अधिकाऱ्याने जी तक्रार केलेली होती ती तक्रार नंतर मागे घेण्यात आली। त्याच तक्रारीचा आधार घेऊन आता या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। ज्या हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडला, ज्या ठिकाणी हे हनी ट्रॅपचं प्रकरण घडलं त्या हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांचे जबाब देखील नोंदवले जाणार आहे। याच हॉटेलच्या कॅमेऱ्यांमध्ये काही छुपे कॅमेरे त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते। त्याच्या मदतीनं हा सगळा हनी ट्रॅपचा प्रकार जो आहे तो घडलेला होता। या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती आता केली जाणार आहे। नाशिकमधल्या एका बड्या महसूल अधिकाऱ्याला या सगळ्या प्रकरणात गोवण्यात आलेलं होतं आणि हे सगळं करत असताना एक नाशिकमधील राजकीय नेत्याशी संबंधित असलेल्या एका बड्या हॉटेल व्यावसायिकानं हे सगळं प्रकरण घडवून आणल्याचा दावा जो आहे तो या अधिकाऱ्याने केलेला होता आणि त्यामुळे आता या प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे। केवळ नाशिकमधल्या या एकाच अधिकाऱ्याचा अशा प्रकारे हनी ट्रॅप झालाय असं नाही, तर तब्बल 75 ते 70 अधिकारी या सगळ्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहे। यात बहुतांश अधिकारी हे महसूल विभागामधील आहे आणि या सगळ्या प्रकरणामधील धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळेला हे प्रकरण घडवून आणण्यात आलं त्यावेळेला केवळ पैसेच मागण्यात आले नाही, खंडणीच मागण्यात आली नाही, तर या महसूल अधिकाऱ्यांकडून काही महत्त्वाच्या निर्णयांवरती स्वाक्षऱ्या करून घेण्यात आलेल्या काही शासन निर्णय जे आहे
ते देखील या हनी ट्रॅपच्या माध्यमातून पारित करून घेण्यात आले अशा प्रकारची देखील माहिती आहे। आणि हे सगळं करत असताना या अधिकाऱ्यांवरती याच सगळ्या प्रकरणाचा दबाव होता। या सगळ्या प्रकरणातले काही पुरावे संबंधित व्यक्तीकडे होते, एका महिलेकडे होते आणि याच सगळ्याचा दबाव आणून काही शासन निर्णय जे आहे ते देखील या अधिकाऱ्यांच्या मार्फत करून घेण्यात आले। या सगळ्या प्रकरणाची आता पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। मात्र हे सगळं प्रकरण अतिशय गंभीर आहे। बड्या महसूल अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे। राज्याच्या महसूल यंत्रणेवरती एक मोठा प्रेशर जे आहे, दबाव जो आहे तो यामुळे निर्माण झाला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची गोपनीय पद्धतीने आता चौकशी केली जाणार आहे। कुठल्याही प्रकारची वाच्यता या प्रकरणाची होणार नाही। ज्या अधिकाऱ्यांनी यासाठी तक्रारीसाठी जो पुढे आलेला आहे त्याचं नाव पुढे घेतलं जाणार नाही। ज्या महिलेने हे सगळं घडून आणलेलं आहे त्यांचंही नाव सुरुवातीच्या तपासामध्ये तरी समोर आणलं जाणार नाही अशा प्रकारची माहिती आहे ती वरिष्ठ पातळीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जाते। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये तपासात पुढे नेमकं काय समोर येतं हे सगळी बघणं महत्त्वाचं असलं तरी या प्रकरणात राज्य सरकारनं देखील हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे। कारण काही बड्या अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे। जे निर्णय शासन निर्णय या अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात आले ते किती गंभीर होते, ते कशा स्वरूपाचे होते याची देखील आता चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चितच आता या तपासात नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। लक्ष्मण, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। साताऱ्यातल्या पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर कायमच आहे, त्यामुळे कोयना नदीपात्राची पाणी पातळी वाढत असून पाटणमधील जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे आणि विशेषतः पश्चिम घाट परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या मोठ्या प्रमाणावरती कोयना धरणात पाणीसाठा वाढत आहे। त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाकडून 5000 क्युसेस पाणी हे कोयना नदी पात्रात सोडलं गेलेलं आहे। तसेच पावसाची ही संततधार सुरू असल्यामुळे कोयना नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे। सध्या आपण आहोत ते म्हणजे पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का या ठिकाणी आणि संगमनगर धक्का येथील जुना जो पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। ही नद्यांची पाणी पातळी वाढत असल्यामुळे तसंच कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदी काठ असेल सातारा जिल्ह्यातील, तसंच सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी असेल आणि कोयना नदी या दोन्ही नद्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील काही तास अजूनही पाऊस असाच सुरू राहतो असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा। आता एक मोठी बातमी। इटालियन फॅशन ब्रँड प्राडानं कोल्हापुरी चप्पलची नक्कल करून आपल्या फॅशन शो मध्ये प्रदर्शन केलं। यानंतर ती चप्पल कोल्हापुरी चप्पल कोची नक्कल असून कोल्हापूरला आणि भारताला त्याचा सन्मान देणं गरजेचं आहे असं मत कोल्हापुरातील नागरिकांनी आणि राजकीय नेत्यांनी व्यक्त केलं। याबाबतचा वाद निर्माण झाल्यानंतर प्राडाची टीम कोल्हापुरात दाखल झाली। इटलीवरून आलेल्या प्राडाच्या टीमनं कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या कारागिरांची भेट घेतली आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्यानं प्राडाची टेक्निकल टीम कोल्हापुरात आली आहे। प्राडाची टीम पहिल्यांदाच भारतात आली आहे। आज कोल्हापुरी चपलाचा जो एक कॉन्ट्रावर्सी प्राडाच्या एक्झिबिशनच्या माध्यमातून तयार झाली त्याचा एक पुढचा टप्पा आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने प्राडाबरोबर संपर्क साधून त्यांनी कोल्हापुरी कारागिरांच्याकडून चप्पल थेट खरेदी करावं असा त्यांना प्रस्ताव केला आणि त्या माध्यमातून या कारागिरांचा विकास झाला पाहिजे। प्राडानं चेंबरची विनंती मान्य केली आणि त्यांची टेक्निकल टीम, त्यांचे जे जागतिक जे डिव्हिजन आहे फुटवेअरचं, त्याचे जगातले प्रमुख, त्यांच्या फुटवेअर डिझायनिंगचे जागतिक प्रमुख आणि त्यांचे बाकीचे कन्सल्टिंग डिपार्टमेंट अशा 6 टेक्निकल लोकांचे जे जागतिक हेड आहेत त्यांच्या टेक्निकल डिपार्टमेंटचे ते सर्वजण आज कोल्हापूरमध्ये आलेले आहेत। सर्व समाजाचं जावं, माझं जावं असं नाही। कोल्हापुरी चप्पल हे पूर्वीच गाजलेलं आहे, पण प्राडामुळे त्याला आणि डबल प्रसिद्धी मिळाली, पुऱ्या जगात प्रसिद्धी मिळालेली आहे आणि याचं उत्पादनाचं ऑर्डर मिळाले तर सर्व कारागिरांना भरपूर प्रमाणात काम मिळेल, कारागिरांचे श्रमशक्ती पुन्हा वाढत जाईल।